वेलकम स्टुडंट्स. कंटिन्युटी एक्सरसाइज 8.1 पाहतो आपण. क्वेश्चन नंबर 7 पर्यंतचे आपले प्रॉब्लेम्स पाहून झाले आहेत. क्वेश्चन नंबर 7 पर्यंत. आता 8 क्वेश्चन आहे ना, हा मी तात्पुरता फक्त बाजूला ठेवणार आहे, कारण आपण साधारण 6 आणि 7 मध्ये जो आपण टाईप पाहिला की नाही, तो जम्प डिसकंटिन्युटी किंवा रिमुवेबल डिसकंटिन्युटी हा टाईप पाहिला. मग त्याच्याशीच रिलेटेड जो आहे तो 9वा क्वेश्चन आहे, 9th क्वेश्चन. त्यामुळे तो मी आधी घेणार आहे 9th क्वेश्चन. पुढे परत आपण 8 क्वेश्चन कडे येऊया. त्यामुळे सगळ्यांनी क्वेश्चन नंबर 9 पाहिला. क्वेश्चन नंबर 9, विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स हॅज रिमुवेबल डिसकंटिन्युटी? Which of the following functions has removable discontinuity? If it has a removable discontinuity, redefine the function so as to become its continuous. जर डिस्कंटिन्युटी रिमूव्ह करता येत असेल तर ते फंक्शन पुन्हा डिफाइन करा, रिडिफाइन करा आणि तो प्रॉब्लेम लिहून काढायचा. म्हणजे काय करायचं याच्यामध्ये लक्षात. त्यातला मी फर्स्ट क्वेश्चन लिहिला, fx equals e raised to 5 sin x minus e raised to 2x upon 5 tan x minus 3x for x not equals 0 and equals 3/4 ही ऍक्च्युअल व्हॅल्यू for x equals 0 असं दिले. मग आपण पहिल्यांदा नेहमीप्रमाणे याची लिमिटिंग व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे, बघा सोल्युशन करा. लिमिट as x tends to 0 of fx equals limit as x tends to 0 of function लिया e raised to 5 sin x minus e raised to 2x upon 5 tan x minus 3x. पहिल्यानंतर वरचा जर फॉर्म पाहिला तर तुम्हाला लगेच असे फॉर्म्युला आठवले पाहिजे. लिमिट as x tends to 0 of e raised to x minus 1 upon x. लिमिट as x tends to 0 of e raised to x minus 1 upon x याचा आन्सर येतो log e किंवा 1 येतो. मग ते त्याच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला कळते की आपल्याला -1 + 1 ची काय करायची, आपल्याला ऍडजस्टमेंट करायची. बघा, लिमिट as x tends to 0 of e raised to 5 sin x, इथे गॅप ठेवली थोडी, मायनस e raised to 2x. हे -1 ऍडजस्ट केले आणि +1 कॅन्सलेशन बघितले आणि डिनॉमिनेटर मध्ये जे आहेत ना ते 5 tan x minus 3x as it is. ठीक आहे, पुढची स्टेप इक्वल्स लिमिट as x tends to 0. न्यूमरेटर मधले दोन टर्म्स आहेत ना, त्याला मी फक्त ब्रॅकेट करतो. 5 sin x minus 1 माइनस साइन कॉमन काढतोय, e raised to 2x plus minus 1, सॉरी, होल डिवाइडेड बाय 5 tan x minus 3x as it is. आता ऍडजस्टमेंट फार व्यवस्थित बघा, इथे नीट लक्ष द्या. LHS मध्ये लिमिट as x tends to 0 of fx आहे इक्वल्स e raised to 5 sin x e raised to 5 sin x minus 1 upon हे sin x मी ऍडजस्ट केले, कलर वापरायचं म्हटलं रेड कलर वापर, एक्स्ट्रा घेतलेत sin x. मग ते कॅन्सलेशन ना इंटू काय पाहिजे सांगा, sin x घेतले पाहिजेत, मायनस ब्रॅकेट मध्ये e raised to 2x minus 1 as it is whole divided by 5 tan x minus 3x as it is. आणि आता माझ्याकडे फक्त एक गोष्ट इथं चुकून राहिली, इथं लिहायला पाहिजे होतं लिमिट as x tends to 0. e raised to जे समथिंग आहेत ना ते आहे तसे इथे खाली पाहिजे, त्यासाठी मी sin x ऍडजस्ट केले. आता tan x ला अपॉन x पाहिजे, ह्याला अपॉन x पाहिजे, ह्याला अपॉन x पाहिजे, sin x ला पण अपॉन x लागतोच, म्हणून डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय x. आता मी हे करत असताना काय काय करतो नीट लक्ष द्या. हे बघा, एस्पेशली हा पार्ट, पुढचा सोपा आहे. बघा, लिमिट as x tends to 0 e raised to 5 sin x minus 1 अपॉन sin x.
ही टर्म ॲज इट इज पहिलं ब्रॅकेट इंटू हे साइन एक्स अपॉन एक्स, या टर्मला एक्स ने डिवाइड केलं. हा सगळा एकच पार्ट आहे, इंटू आहे ना, त्याला एक्स ने डिवाइड केलं बघा. मायनस इथं बघा e raised to 2x minus 1 upon x whole divided by limit as x tends to 0 5 tan x upon x minus 3x upon x. आता मी काय केलं, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला x ने डिवाइड केलं. पहिल्या पार्टला x ने डिवाइड केलं, दुसऱ्या पार्टला x ने डिवाइड केलं, तिसऱ्या पार्टला x. आता हे लिहून झाल्यानंतर मग तुम्ही सेकंड ह्याच्या पुढच्या स्टेपला मग जे आता मी दाखवतो, मी ह्याच्यातच करणार आहे कारण मला तेवढी जागा नाही खाली, मग मी इथंच दाखवणार आहे. हे बघा, हे जे 5 आहेत की नाही, हे 5 पहिले मी आहे तसे ऍडजस्ट केले आणि ते 5 कॅन्सलेशनला इथे घेतले. पहिले याचा विषय संपला. e raised to 2x आहेत, मग तुम्हाला 2x पाहिजे म्हणजे इंटू 2 घ्यावे लागतील, ते कॅन्सलेशनला 2 वापरले. tan अँगल अपॉन अँगल हे तर 1च येणार आहे, त्यामुळे काही अडचण नाही. इथला x x काय होईल, कॅन्सल. बघा आता काय काय राहिलं सांगा. e raised to समथिंग मायनस 1 अपॉन समथिंगचा आन्सर काय सांगा, log e. log e म्हणजेच काय सांगा, 1. तर या ब्रॅकेटचा आन्सर आला 1 इंटू 5 हे 5 साइन अँगल अपॉन अँगल 1 मायनस e raised to समथिंग मायनस 1 अपॉन समथिंग log e म्हणजे त्याचा आन्सर 1 इंटू 2 ॲज इट इज whole divided by 5 into bracket tan angle upon angle 1 आणि हे पुढचे -3 as it is. 5 minus 2 म्हणजे 3 upon 5 minus 3 म्हणजे 2. म्हणजे तुमची लिमिटिंग व्हॅल्यू आली, लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ fx ची व्हॅल्यू काय आली सांगा, 3/2 आली. लिमिटिंग व्हॅल्यू 3/2 आली आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू त्यांनी 3/4 दिली. ऍक्च्युअल व्हॅल्यू काय दिली तुम्हाला, त्यांनी 3/4 दिलेली. आता प्रश्नात त्यांनी काय विचारलं एकदा परत वाचा, एकदा सगळ्यांनी क्वेश्चन पुन्हा वाचा. लिमिटिंग व्हॅल्यू आपली किती आली सांगा आता, 3/2 आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आली तर 3/4 ही त्यांनी दिलेली. बरं, मग आता मला सांगा हे फंक्शन आता डिसकंटिन्युअस आहे की नाही. हा, मी पहिलं ते मेन्शन करतो, मग पुस्तकात प्रश्न बघूया. हे काय सांगा, फंक्शन काय डिसकंटिन्युअस आहे, मग तसं पहिले मेन्शन करतो. ही तुमची कुठली व्हॅल्यू आहे सांगा, लिमिटिंग व्हॅल्यू. हा, त्याच्या बरोबर खाली लिहायचं f of 0 इक्वल्स किती दिलंय सांगा तुम्हाला, 3/4 गिवन f of 0 इक्वल्स therefore limit as x tends to 0 of fx is not equal to f of 0. Therefore function is discontinuous at x equals 0. हे नेहमीप्रमाणे आपण इथपर्यंत सोडवायचं, डिसकंटिन्युअस आहे. आता त्यांनी प्रश्नात असं विचारलं तुम्हाला की विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स हॅव रिमूव्हड डिसकंटिन्युटी, आणि जर ती असेल तर ती रिमूव्ह करून ते फंक्शन रिडिफाइन करून सांगा. मग खाली असं लिहायचं therefore. आता तुम्हाला ह्याला जर का समजा इथं नंबर मी चेंज करून दिला, तुम्हाला इथं 3/2 दिला असता म्हणजे हाच दिला असता, तर तुम्ही त्याला कंटिन्युअस म्हटलं असतं की नाही सांगा. म्हणजे ही डिसकंटिन्युटी तुम्हाला रिमूव्ह करता येते की नाही, येते. therefore about discontinuity can be removed by redefining by redefining the function as हे सगळं आहे तसं लिहून काढायचं. बघा हे आहे तसं लिहून काढायचं. पहिल्यांदा हे सगळं पार्ट लिहून काढायचं, इथे खाली आहे तसं, आणि त्याच्या खाली फक्त इथं काय द्यायचं सांगा, 3/2 फॉर x इक्वल 0 म्हणायचं. परत सांगतो बघा, हे सगळं इथे लिहून काढायचं बरं खाली. मी याच्यातच तुम्हाला दाखवलंय, ह्याच्यात काही बदल नाही, हे आहे तसं ठेवायचं आणि ही जी व्हॅल्यू ती काय करायची, 3/4 ची 3/2 करायची. आता ह्याला तुम्ही कंटिन्युअस म्हणू शकता. ओके, now second question, fx equals log of 1 plus 5x to the base 1 plus 3x
फॉर एक्स ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन कुठेही इक्वल टू साईन नाही बघा ह्याच्यात, ते इक्वल टू साईन वर फार व्यवस्थित लक्ष पाहिजे. 32 रेस टू एक्स मायनस 1 अपॉन 8 रेस टू एक्स मायनस फॉर एक्स लेस दॅन 0. आता हा लेस दॅन 0 म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच आणि ग्रेटर दॅन 0 म्हणजे राईट हँड साइड अप्रोच. पण ऍक्च्युअल व्हॅल्यू त्याने इथे दिलेली नाही, तेच आपल्याला शेवटी लिहायचं आहे, ते महत्वाचं आहे. बघा पहिले आपण दोन्ही अप्रोचेस चेक करूया, एक लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड. सो लिमिट ॲज x टेंड्स टू 0 मायनस ऑफ fx इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 0 मायनस, हे बघा हा लेफ्ट हँड साइड अप्रोच आहे बघा, x लेस दॅन 0, मग हे लिहायचं 32 रेस टू x मायनस 1 अपॉन 8 रेस टू x मायनस 1. आता पुन्हा हा फॉर्म आहे बघा, लिमिट ॲज x टेंड्स टू 0, फॉर्म्युला यायला पाहिजे परत त्याला, लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ a रेस टू x मायनस 1 अपॉन x. आन्सर काय असतं तर लॉग a असतं. मग यासाठी इथे डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय डिवाइडिंग nnd बाय x, म्हणजे आता न्यूमरेटर मध्ये काय झालं सांगा, लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ 32 रेस टू x मायनस 1 अपॉन x डिवाइडेड बाय लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ 8 रेस टू x मायनस 1 अपॉन x. a रेस टू x मायनस 1 अपॉन x चा आन्सर येणार आहे लॉग a म्हणजे लॉग 32 अपॉन इथे आन्सर येणार आहे लॉग ऑफ 8. आता नीट लक्षात द्या, हा नंबर जो आहे ना हा 2 रेस टू 5 नंबर आहे हा, आणि हा जो नंबर आहे तो 2 रेस टू 3 आहे. लक्षात ठेवा खास 5 पुढं 3 पुढं, आता इथे लिहितो इक्वल्स 5 log 2 अपॉन 5 log 2 अपॉन 3 log 2, log 2 कॅन्सल, फायनल आन्सर 5/3. आता इथे लिहितो बरं का मी ते आन्सर, लिमिट ॲज LHS मध्ये x टेंड्स टू 0 मायनस ऑफ fx, लेफ्ट हँड साइड अप्रोच आला आपला 5/3 आला. काय मिळाला तुम्हाला लेफ्ट हँड साइड अप्रोच 5/3. आता असाच राईट हँड साइड अप्रोच बघूया आपण, असाच राईट हँड साइड अप्रोच बघूया. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 प्लस ऑफ fx इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 0 प्लस हे फंक्शन आहे लॉग ऑफ 1 प्लस 5x टू द बेस 1 प्लस 3x. सगळ्यात पहिल्यांदा आपले जे प्रॉब्लेम असतात की नाही, लॉग ऑफ जे काही फंक्शन असेल त्याला बेस ई पाहिजे, इथं बेस त्याला डिफरंट आहे. मग यासाठी मी तुम्हाला बेस चेंज फॉर्म्युला पुन्हा दाखवतोय बघा. लॉग ऑफ a टू द बेस b याकरता बेस चेंज फॉर्म्युला आहे लॉग ऑफ a टू द बेस e अपॉन लॉग ऑफ b टू द बेस. मग इथं आधी मी पहिल्यांदा बेस चेंज फॉर्म्युला वापरून घेतो इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 0 प्लस लॉग ऑफ 1 प्लस 5x टू द बेस e अपॉन खाली लिमिट ॲज x टेंड्स टू 0 प्लस लॉग ऑफ 1 प्लस 3x टू द बेस e. आता लॉग असताना आपल्याला 1 अपॉन x लागतो, म्हणून डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय 1/x लिमिट ॲज x टेंड्स टू 0 प्लस 1/x लॉग ऑफ 1 प्लस 5x. आता बेस ई नाही लिहिला तरी चालतो बरं, म्हणजे तो बेस ईच असतो. लॉग ऑफ लिमिट ॲज x टेंड्स टू 0 प्लस 1 अपॉन x लॉग ऑफ 1 प्लस 3x. आता नेहमीप्रमाणे हे आपण वरती घेतो, आठवले का बघा, हा टाईप आठवतोय का बघा तुम्हाला. हा LHS मध्ये काय आहे, लिमिट ॲज x टेंड्स टू 0 प्लस ऑफ fx आहे बरं का. कंटिन्यू करूया आपण हे. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 प्लस लॉग ऑफ 1 प्लस किती आहे सांगा ते 1 प्लस 5x रेस टू 1/x अपॉन लिमिट ॲज x टेंड्स टू 0 प्लस लॉग ऑफ 1 प्लस 3x रेस टू 1/x. ठीक आहे. आता रेसिप्रोकलची ऍडजस्टमेंट करायची.
equals limit as x tends to 0 plus log of 1 plus 5x raised to 1 upon 5x रेसिप्रोकल घेतला तो लगेच कॅन्सल केला आणि ऑलरेडी असलेले 1 upon x ऍड केले. आता हे मी तुम्हाला खूपदा दाखवलं बरं का, हे रेड पेन लिहितो मी बऱ्याचदा. लिमिट as x tends to 0 plus log of 1 plus 3x raised to reciprocal 1 upon 3x कॅन्सल केलेले 3x आणि ऑलरेडी असलेले 1 upon x, x कॅन्सल इक्वल्स लॉग ऑफ 1 प्लस समथिंग रेस टू रेसिप्रोकलचा आन्सर e आणि त्याला रेस टू किती आहे 5, हे इथले 5. खाली पण तसंच लॉग ऑफ हे 1 प्लस समथिंग रेस टू रेसिप्रोकलचा आन्सर e, त्याला रेस टू किती आहे 3 आहे. 5 पुढे आणले म्हणजे 5 लॉग e, लॉग e म्हणजे 1. 3 पुढे आणले लॉग e म्हणजे 1. थोडक्यात लिमिट ॲज x टेंड्स टू 0 प्लस ऑफ fx राईट हँड साइड अप्रोचचा आन्सर किती आलं तुमचं 5/3 आलं. लेफ्ट हँड साइड अप्रोच 5/3, राईट हँड साइड अप्रोच 5/3. आता ऍक्च्युअल व्हॅल्यू इक्वल टू 0 ह्याच्यात तुम्हाला कुठेही इक्वल टू 0 दिसत नाही बघा, म्हणजे असं लेस दॅन ऑर इक्वल टू दिसत नाहीये. आतापर्यंतच्या प्रॉब्लेम मध्ये कुठेतरी असं इक्वल टू साइन असायचं बघा, असं तुम्हाला कुठेही दिसत नाही. म्हणजे ह्याच्यात थोडक्यात दोन्ही अप्रोचेस सेम आहेत मान्य आहे, पण हे फंक्शन जर कंटिन्युअस व्हायचं असेल तर f ऑफ 0 म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला 5/3 जर दिली तर तुम्हाला हे काय म्हणता येईल कंटिन्युअस आहे असं म्हणता येईल. मग खाली असं लिहायचं therefore limit as x tends to 0 minus of fx is equal to limit as x tends to 0 plus of fx. ठीक है, but f of 0 is not defined, therefore above discontinuity can be removed by redefining the function as. आता हा प्रॉब्लेम कसा लिहायचा बघा, सेम सगळ्या लिहायचं. fx equals log of 1 plus 5x to the base 1 plus 3x for x greater than 0 equals 32 raised to x minus 1 upon 8 raised to x minus 1 for x less than 0. हा राइट हँड साइड, हा लेफ्ट हँड साइड, आणि हे वाढवायचं इज इक्वल टू 5/3 इज इक्वल टू 5/3 फॉर x इक्वल 0. हे जर का दिलं असतं तर तुम्हाला काय म्हणता आलं असतं फंक्शन कंटिन्युअस. म्हणजे आपण ती डिस्कंटिन्युटी काय केली थोडक्यात रिमूव्ह केली. नाउ थर्ड क्वेश्चन एवढंच दिलं तुम्हाला फंक्शन fx equals 3 minus 8x raised to 1/x upon 3 minus 2x raised to 1/x. हे सेपरेट बसले फॉर x नॉट इक्वल 0, म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू वगैरे याच्यात काही तुम्हाला दिलेलं नाही. मग आपण पहिल्यांदा याची काय करूया नेहमीसारखी लिमिटिंग व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. बघा लिमिट as x tends to 0 of fx equals limit as x tends to 0 of 3 minus 8x upon 3 minus 2x raised to 1/x. आपल्याला 1 plus x किंवा 1 minus x चा फॉर्म लागतो 1. यासाठी दोन्हीकडे 3 कॉमन करा आणि कॅन्सल करा. लिमिट as x tends to 0 3 कॉमन काढले 1 minus 8x/3 अपॉन पुन्हा 3 कॉमन काढले 1 minus 2x/3 आणि त्याला रेस टू किती सांगा 1/x. सेपरेट पॉवर्स दिल्यानंतर limit as x tends to 0 of 1 minus 8x/3 raised to reciprocal म्हणजे 1/x upon limit as x tends to 0 of 1 minus 2x/3 raised to 1/x. आता नेहमीप्रमाणे रेसिप्रोकलची ऍडजस्टमेंट. लिमिट as x tends to 0 of 1 minus 8x/3
रेस टू रेसिप्रोकल -3/8x. आता तो रेसिप्रोकल मला कॅन्सल करायचा आहे. पुन्हा त्याचा रेसिप्रोकल घ्यायला लागतो कॅन्सलेशनला, आणि तिथं ऑलरेडी असलेले 1/x ॲज इट इज होल डिवाइडेड लिमिट ॲज x टेन्स टू 0. डिनॉमिनेटर 1 - 2x/3 रेस टू रेसिप्रोकल -3/2x. आता तो रेसिप्रोकल मला कॅन्सल केला पाहिजे. -2x/3 आणि ऑलरेडी असलेले 1/x ॲज इट इज. हा x कॅन्सल. 1 प्लस समथिंग किंवा 1 मायनस समथिंग रेस टू रेसिप्रोकल, ह्याचा आन्सर e. त्याला रेस टू -8/3 येत. असंच डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस समथिंग रेस टू रेसिप्रोकलचा आन्सर e, त्याला रेस टू -2/3 आहे. मग या दोघांचं डिव्हिजन म्हणजे पॉवर सबट्रॅक्ट. -8/3 -2/3 म्हणजे e रेस टू -8 -2 म्हणजे -6/3 म्हणजे -2. हे काय आलं सांगा? लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ fx. लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ fx ची व्हॅल्यू आली e रेस टू -2, किंवा त्याला आपण फार 1/e² म्हणलं तरी चालतं. दोन्ही सारखं एकच आहे. पण आता तुम्हाला ऍक्च्युअल व्हॅल्यू त्यांनी दिली आहे का? नाही दिली. मग खाली लिहूया आपण. बट f of 0 is not given किंवा not defined म्हणलं तरी चालेल. Therefore, about discontinuity can be removed by redefining the function as काय कसं लिहून काढायचं? fx equals 3 - 8x upon 3 - 2x raised to 1/x for x not equals 0 equals e raised to -2 किंवा हे लिहायचं for x equals 0. असं जर का दिलं असतं ना त्यांनी, तर आपण त्याला काय म्हणलं असतं? कंटिन्युअस आहे म्हणलं असतं. म्हणजे थोडक्यात ही कंटिन्युटी तुम्ही ही डिस्कंटिन्युटी रिमूव्ह करू शकता जर असं लिहिलं असतं तर. लक्षात आलं? ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन. fx equals 3x plus 2 for -4 less than or equal to x less than or equal to 2. इथं less than or equal to साइन घेतलंय. आता -2 नुसतं लेस दॅन आहे, हे इक्वल टू साइन कंटिन्यू नाही झालं. लेस दॅन x लेस दॅन or equal to 6. म्हणजे तुम्हाला जे आता इथं ऍट x इक्वल्स काही तुम्हाला त्यांनी सांगितलं नाही, तर ते स्वतःला ओळखता आलं पाहिजे. इथं साइन आहे लेस दॅन ऑर इक्वल टू -2 आणि इथं नुसतं लेस दॅन आहे. म्हणजे इथं तुमचा ग्राफ काय दिसतोय? आता कंटिन्युटी काय झाली? ब्रेक झालेली दिसते. इथं -2 घ्यायचं आहे, इथं -2 न घेता पुढे जायचंय. मग -2 पाशी काय होतं ऍक्च्युअली हे तुम्हाला चेक करायचं. वर आहे तो लेफ्ट हँड साइड अप्रोच आहे, खाली येतो राईट हँड साइड अप्रोच. लिमिट ॲज x टेन्स टू -2 मायनस ऑफ fx. हा लेफ्ट हँड साइड अप्रोचचा मायनस आहे आणि हे खरं मायनस आहे. लिमिट ॲज x टेन्स टू -2 ऑफ फंक्शन काय घेणार होता? 3x + 2. डायरेक्ट -2 रिप्लेस करा, काही डिनॉमिनेटर 0 होत नाही. +2 हे झाले -6 + 2 म्हणजेच किती आले? -4. हा झाला लेफ्ट हँड साइड अप्रोच. आता लिमिट ॲज x टेन्स टू -2 प्लस ऑफ fx. राईट हँड साइड अप्रोच 6 पासून -2 पर्यंत व्हॅल्यूज घ्यायचे. म्हणजे लिमिट ॲज x टेन्स टू -2 प्लस ऑफ काय फंक्शन येणार तुम्ही? 2x - 3. x ला -2 रिप्लेस करा. 2 into bracket -2 -3 -4 -3 किती आले सांगा? -7. म्हणजे लिमिट ॲज x टेन्स टू -2 प्लस ऑफ fx चा आन्सर किती आलं? -7.
लेफ्ट हँड साइड अप्रोच -4 आहे, राईट हँड साइड अप्रोच -7 आहे. एवढी मोठी गॅप आहे की तुम्हाला काही झालं तरी भरून काढता येत नाही. ऍक्च्युअल व्हॅल्यूचा इथे प्रश्नच नाही. त्यामुळं लिमिट ॲज x टेन्स टू -2 मायनस ऑफ fx नॉट इक्वल्स लिमिट ॲज x टेन्स टू -2 प्लस ऑफ fx, next line, fx is discontinuous at x equals -2. Above discontinuity is irremovable. That cannot be removed. Irremovable किंवा above discontinuity is jump discontinuity असं म्हटलं तरी चालतं. It is jump discontinuity. Okay, now last question मला करला. fx equals x cube minus 8 upon x square minus 4 for x greater than 2. x greater than 2 म्हणजे राईट हँड साइड अप्रोच, 2 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज घ्यायच्या. हे फंक्शन आहे लेस दॅन 2, जे काय असेल ते म्हणजे तो लेफ्ट हँड साइड अप्रोच. आणि इक्वल टू 2 ला त्यांनी ऍक्च्युअल व्हॅल्यू तुम्हाला 3 दिलेली आहे. म्हणजे ते आता सगळं दिलंय, फक्त कंटिन्युअस आहे का डिसकंटिन्युअस आहे, आणि जर डिसकंटिन्युअस असेल तर कसं रिमूव्ह करायचं. पहिले आपण लेफ्ट हँड साइड अप्रोच बघू. लिमिट ॲज x टेन्स टू 2, इथं साइन मायनस म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच ऑफ fx इक्वल्स लिमिट ॲज x टेन्स टू 2 मायनस वरचं फंक्शन x क्यूब मायनस 8 अपॉन x स्क्वेअर मायनस 4. लिमिट ॲज x टेन्स टू 2 मायनस a क्यूब मायनस b क्यूब वरचे फॅक्टर्स a मायनस b a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर अपॉन x मायनस 2 x प्लस 2. हे कॅन्सल झालं. रिझन काय, x टेन्स टू 2 x नॉट इक्वल्स टू, आणि राहिलेल्या जागेत x ला 2 रिप्लेस करा. 2 स्क्वेअर प्लस 2 इंटू ब्रॅकेट 2 प्लस 4 डिवायडेड बाय 2 प्लस 2. 4 प्लस 4 प्लस 4, 4 3 is 12 अपॉन 2 प्लस 2 4. म्हणजे तुमचा लिमिट ॲज x टेन्स टू 2 मायनस ऑफ fx चा आन्सर 3 आहे. लेफ्ट हँड साइडचा आन्सर किती आला सांगा, 3 आहे. लेफ्ट हँड साइड लिमिट किती आलं, 3. आता आपण राईट हँड साइड लिमिट बघू. लिमिट ॲज x टेन्स टू 2 प्लस ऑफ fx इक्वल्स लिमिट ॲज x टेन्स टू 2 प्लस, आता हे फंक्शन लिहूया आपण, e रेज टू 3 इंटू ब्रॅकेट x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट x मायनस 2 चा ब्रॅकेट. आता या x मायनस 2 ला मी तात्पुरतं h म्हणतो, म्हणजे तुम्हाला फॉर्म लगेच कळेल. पुट x मायनस 2 इक्वल्स h as x टेन्स टू 2, as x टेन्स टू 2. बघा, x जसा 2 च्या जवळपास जाईल तसं h काय होईल सांगा, 0 0 होईल, म्हणजे h टेन्स टू 0. कंटिन्यू. लिमिट ॲज h टेन्स टू 0 e raised to thrice h square, e raised to thrice h square minus 1 upon 2 into bracket h square. ठीक आहे. आता पुढची स्टेप नीट लक्ष द्या. लिमिट ॲज h टेन्स टू 0 ऑफ e raised to 3h square as it is minus 1 as it is. हे तू येत नाही आहे तसे लिहिते. h स्क्वेअर पण मी आहे तसे लिहिते बघा, h स्क्वेअर. ठीक आहे, नीट लक्ष द्या. हे e रेस टू जे काही समथिंग येत ना, ते समथिंग आहे तसे ऍडजस्ट करायचं आणि मग ते कॅन्सलेशन लागायचे. मग एवढ्या पार्टचा आन्सर येतो तुमचा, या पार्टचा आन्सर e रेस टू समथिंग मायनस 1 अपॉन समथिंग चा आन्सर लॉग e येतो, लॉग e. हे इंटू 3 आणि हे अपॉन 2 येतो. आता लॉग e म्हणजे 1 असतात, म्हणजे फायनल आन्सर आहे तुमचं 3/2. लिमिट ॲज x टेन्स टू 2 प्लस ऑफ fx चा आन्सर काय आहे तुम्हाला, 3/2. लक्षात आले हे दोन्ही आन्सर्स लक्षात आले.
आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला तुमचं लेफ्ट हँड बघा, इथं हा येतो लेफ्ट हँड साइड अप्रोच आहे, हा येतो राईट हँड साइड अप्रोच आहे. हे दोन्ही अप्रोचेस इथं दिलेत. आता इथं तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जरी ऍक्च्युअल व्हॅल्यू दिलेली असली, ऍक्च्युअल व्हॅल्यू 3, तरी तुमचा लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड अप्रोच दोघं सेम येतच नाही. एक 3 येतो, एक 3/2 येतो. त्यामुळे पुढे कसं लिहायचं बघा, therefore limit as x tends to 2 minus of fx not equals limit as x tends to 2 plus of fx, comma limit as x tends to 2, आता नुसतं 2 लिहिलं बरं, x tends to 2. लेफ्ट हँड साइड अप्रोच राईट हँड साइड अप्रोच सेम नाहीये, त्यामुळे याची लिमिटिंग व्हॅल्यू डज नॉट एक्झिस्ट. लिमिट as x tends to 2 of fx डज नॉट एक्झिस्ट. मग याची लिमिटिंग व्हॅल्यू जर या फंक्शनची एक्झिस्ट होत नाही, तर ऍक्च्युअल व्हॅल्यू देऊन तरी काय उपयोग आहे. त्यामुळे तुम्हाला हे फंक्शन, या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होत नाही. therefore above discontinuity is irremovable. म्हणजे तुम्हाला ती रिमूव्ह करता येत नाही, कारण तुम्ही काही करून या फंक्शनच्या लिमिटचा आन्सर, ह्याचं लिमिटचा आन्सर तुम्हाला 3 आणता येईल. 3 आणता येईल म्हणजे फंक्शन मध्ये काही बदल करायचे नाही, फंक्शन मध्ये बदल नाही करायचे. तुम्हाला जर हे जर 2 नसते ना तर आला असतं बघा, हे जर 2 नसते की इथले बघा हे 2 नसते तर आला असतं आन्सर. पण हे याच्यात फंक्शन मध्ये चेंज करायचं, तर तुम्हाला काय चेंज करायचं तर फक्त ऍक्च्युअल व्हॅल्यू मध्येच करायचं असतं. म्हणून आपल्याला ही डिसकंटिन्युटी रिमूव्ह करता येत नाही. ओके, इथे तुमचा 9th क्वेश्चन संपलं. मी पुन्हा एकदा सांगतो, कंटिन्युटी मध्ये दरवेळेला लिहिण्याचा टाईप बदलत राहतो. कंटिन्युटी वाटतं तेवढं सोपं नाही बरं का, लिहायला प्रचंड अवघड असतं. डायरेक्ट सोडवायला, एमसीक्यू सोडवायला ते सोपं आहे, पण ह्याला मात्र लिहिणं मात्र त्याला अवघड आहे. त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित करा, सारखा एक्सरसाइज सोडवा, पुन्हा पुन्हा ते लिहून काढा. ओके, बाकीचा पार्ट नेक्स्ट पिरियडमध्ये. ओके.